आधुनिक युगात प्लास्टिक आणि स्टीलच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरीही कुंभार समाजाची पारंपरिक मडके बनवण्याची कला आजही जपली जात आहे. ही कला केवळ व्यवसाय नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेली सांस्कृतिक परंपरा आहे. कुंभार समाजातील कारागीर माती निवडण्यापासून ते मडके तयार करण्यापर्यंत प्रत्येक टप्पा अत्यंत कौशल्याने पार पाडतात. प्रथम चांगली चिकण माती गोळा करून ती पाण्यात मळली जाते. त्यानंतर चाकावर राटा माती ठेवून हाताच्या कौशल्याने विविध आकारांची मडकी, घागरी, दिवे तयार केले जातात. तयार केलेली मडकी उन्हात वाळवून नंतर भट्टीत भाजली जातात. या प्रक्रियेमुळे मडकी मजबूत व टिकाऊ बनतात. मातीच्या भांड्यांमध्ये पाणी थंड राहते आणि अन्न शिजवण्यासाठीही ती उपयुक्त ठरतात. त्यामुळे आजही ग्रामीण भागात मडकीला विशेष महत्त्व आहे. नमस्कार, मी मिलिंद कांबळे. आज आमच्या वज्रेश्वरी गावामध्ये आहे. माझा मित्र सचिन आडणेकर आणि त्यांची अर्धांगिनी, तुमचं नाव आहे? साक्षी आडणेकर. संत गोरा कुंभारांची परंपरा ह्या आपल्या महाराष्ट्राला लागलेला आहे. लाकडाच्या चाकावर मडके घडवायचे पूर्वीचे लोक, ते आज तागायत आमच्या काही खेडेगावामध्ये त्यांच्या मामाच्याकडे ती चालू आहे. अजून मी हे व्हिडिओ प्रसारित करण्याचं एकच कारण आहे, आपल्या पुढच्या पिढीला आता फ्रीजचा जमाना आहे, इलेक्ट्रॉनिकचा जमाना आहे. मडका काय होतं, कसे घडवत होते, संत गोरा कुंभार कोण, त्यांचा अभ्यास झाला पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे. आणि ही कोणत्याही मशीनवरची कला नाही, तर ह्या ताईंनी, साक्षीताईंनी स्वतः हाताने एवढी बारीक बारीक रंगरंगोटी केलेली. हे मडके लग्नासाठी प्रत्येक कार्यात, आपल्या हिंदू धर्माच्या कार्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये मडकं लागतं. इवन घाटावर जाताना मडकंच लागतंय. आणि पाणी पिण्यासाठी मडक्याचं पाणी अतिउत्तम. कुठल्या डॉक्टरकडे गेले, आता तुम्हाला डॉक्टर सांगतात तुम्ही फ्रीजचं पाणी बंद करा, मडक्यातलं पाणी प्या. पाणी प्यायच्या मडक्यापासून सगळी मडकी, आणि ही खास करून लग्नासाठी वापरली जाणारी मडकी. तर साक्षीताई, तुम्ही हे शिकला कुठं पहिल्यांदा सांगा? माझ्या घरी पण तेच, म्हणजे आम्ही हिंदू कुंभारच आहेत, त्याच्यामुळे मग आमचं ते हेच आहे. म्हणजे तुमच्या माहेरी पण तेच करायची. त्याच्यामुळं कुठे शिकायला जायची गरज नाही लागली, कारण की पहिल्यापासून मी तेच करते. मग आता पण मला काय जड जात नाही ते करायचं. बरं, ह्या जे मडका आहे आपल्या हातामध्ये, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? हा आपल्या लग्नासाठी, लग्न कार्यासाठी, जेव्हा लग्नाच्या दिवशी आंघोळ करतात नवरा नवरीला, तेव्हा ते यूज केले जातं लग्न करायचं. मग ही रंगरंगोटी तुम्ही हे साहित्य आणता कुठून घ्यावं लागणार? हे आम्ही कल्याण, भिवंडी, जिथून भेटेल स्वस्त तिथून घेऊन येतो. नाही, चिपकवायचं काम स्वतः. आता इथं सुद्धा आपण घेता का तुम्ही? काय हे एवढे गुलाबाची डिझाईन काढली? हा, जसं कधी आखते, कधी डायरेक्ट काढते, जसं जमेल तसं. सचिन, हे तुला पण काम येतं का? तुझ्या घरची परंपरा काय आहे मडके घडवायची? आमच्याकडे पहिला ते साधेवाल्याने पहिला आम्ही हे साधे होते. हे साधे मडके पहिला आम्ही घरी बनवत होतो. बरं, हे आल्यापासून हे आम्ही जसा तुम्हाला जी व्हरायटी पाहिजे ती कोण नेटवरून डिझाईन आणतो बनवून. बरं, अपडेट व्हर्जन तुम्हाला ताईने आणलं आपलं. ओके, म्हणजे हे साध्या पद्धतीचा सचिनच्या घरी बनवायचे, पण ताईचं लग्न आल्यापासून ते नवीन अपडेट आलं यांनी, आणि रंगरंगोटी, चमके भरण्याचं, त्या बारीक बारीक काम करायचं. त्या किती वेळ लागतोय मडक्याला हे बनवायला? तरी हे पूर्ण सेट करायला मला 3 दिवस जातात. एक मडका सेट करायला 3 दिवस जातात. सेट करायला 3 दिवस जातात. 3 दिवस जातात. आपण कितीला विकतो हे मडकं? हे आपल्या 2,500ची ऑर्डर जाते. पण जसा जो समोरच्या व्यक्तीचा जसा असेल त्या हिशोबात बजेट, म्हणजे कमी जास्त करून आपण तो देतो. आपण ग्रामीण भागात राहतो. तर मी काय म्हणतो, याच्या व्यतिरिक्त आता पाणी पिण्यासाठी बरीचशी लोक आता फ्रीज बंद करायला लागले. फ्रीजमधलं पाणी कोण पित नाही, कारण ते धोकादायक आहे, घातक आहे. मडक्यातलं किती पाणी थंड पिलं तर तुम्हाला शरीराला अपाय होईल. ती मडकी आपल्याकडून जातात का? हो, ती पण जातात. मग ते मटेरियल मडक्याचं कुठं बनवलं जाते? ते मी माझ्या माहेरूनच आणतो तिकडं. मग ती बनवायची प्रक्रिया कशी असते? ते आता हातानेच बनवतात. पहिले माझ्या मावशीचे मिस्टर चाकावर बनवायचे, आता त्यांना चाकावर जमत नाही, त्याच्यामुळे मग ते हातानेच बनवतात. हाताने म्हणजे काय नेमकं? याचा गोळा असतो, मातीचा गोळा असतो, त्याला आकार देतात. माती आपली
माती हे माती वेगळ्या प्रकारची असते का? नाही नाही, आपली शेतातलीच माती. शेतातली लाल माती. त्या गोळ्याला एवढा आकार देतात हाताने? हो, हाताने आकार हातानेच देतात? आकार देतात. मग किती, मग नंतर त्याला भट्टीमध्ये भाजला हा, जातो, नंतर भट्टीमध्ये भाजलं. नंतर पक्का होतो. आता ह्या मडक्याचा एक विशेष, आम्ही लहानपणापासून फ्रीज नंतर आले, पण या मडक्यामध्ये आम्ही लहान असताना काय करायचो, बर्फ टाकायचो. पण बर्फ टाकल्यानंतर ह्या मातीचा विशेष आहे, त्या मडक्यात आयुष्यात पाणी थंड होतं. काय मातीचा गुणधर्म आहे काय अजून कळणार नाही, बरोबर ना? हो. एकदा तुम्ही या भांड्यात मातीच्या भांड्यात बर्फ टाकला की आयुष्यात ते मडकं तुम्हाला थंड पाणी देणार नाही, गरमच पाणी राहील. आणि किती उन्हाळा असू दे, किती उन्हात ठेवा, ते पाणी थंडच देईल. आपल्या घरी गावखेड्यात आपल्याकडे घराच्या बाहेर रांजण असायचं, हो. अर्ध जमीन पुरलेलं. अजून आहे आपल्याकडे. अजून आहे का तुमच्याकडे? म्हणजे एक दिवशी आलेलो होतो आपण, त्या रांजणात पाणी म्हणजे येणारा वाट सुरू, त्याला आपण आपल्या आईवडील पाणी द्यायचे, ते कंटिन्यू थंडच पाणी असायचं. तर अशी परंपरा सगळी काय सांगशील अजून? ही परंपरा टिकली पाहिजे, फ्रीज बंद झाला पाहिजे टेक्नॉलॉजीनुसार. टेक्नॉलॉजीनुसार टेक्नॉलॉजी आता वाढत चालली, त्याच्यामुळे ही परंपरा कमी होत चालली. म्हणजे हे आपण बोलतो ना काय, ज्याच्यामधून आपल्याला शरीराला हानी होणार नाही. आता आम्ही गेले इथे दुकानात आल्यापासून 3 वर्ष होतील, आता तो मडका वापरतोय, तोच मडका मी घरी पण आहे. म्हणजे फ्रीजचा पाणीच बंद फ्रीजचं आहे. पाणी नाही. आणि मडक्याच्या पाण्याला चव एक वेगळीच लागते, वेगळीच लागते. मातीचा सुगंध त्याच्यामध्ये असतो आणि ती वेगळीच चव असते. अजून काय काय तयार करता ताई तुम्ही, साक्षीताई? आम्ही हे असे तांबे तयार करतो, जे बरं. कळसाला यूज होतात. म्हणजे लग्नाच्या लग्न कार्यासाठी किंवा बरोबर. कोणत्या पण शुभ कार्यासाठी तुम्ही कळस. आता एवढी बारीक कळसासाठी ही करू हाताने शकता. केली डिझाईन ना पूर्ण, तर हे एकदम हलकं वाटतंय. हा तांबे आहे का? हा, तो स्टीलचा तांबे आहे. पहिला हा मातीचा असतो झाला. नाही, मातीचा तो लग्नासाठी लागतो आणि लग्नासाठी. आपल्या कोणता पण हा म्हणजे कळस भरण्यासाठी- ओके ओके हा, कळस भरण्यासाठी हा, मातीचा आपण आहे. स्टीलचे तांबे यूज करतो. ही एवढी सुंदर अशी नक्षी त्यांनी तयार केली आहे, बघा तुम्ही पाहू शकता. कोणत्याही मशीनवर केलेलं नाही, एक 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 मनी तो त्या याला चिपकवलं. बरोबर म्हणजे तेवढी मेहनत पण आहे त्याला, तांब्यापासून ते एवढी नक्षी आणून करायला. तर ते निघून जात नाही का? कशाने चिपकवलं? नाही नाही. ते त्याचा व्यू वेगळा येतो, मग त्याच्याने आम्ही चिपकवतो. स्पेशल. बरं, याच्या व्यतिरिक्त अजून काय करता तुम्ही? सप्तपदी सुपारी असते, आरतीचा सेट असतो. हा. लग्न करण्यात जेवढं लग्न कार्यात जेवढं साहित्य साहित्य असतं साहित्य. टोटल आपल्याकडे म्हणजे आपल्या असतो. दुकानाचं नाव काय आहे का? श्री समर्थचे सद्गुरू गुरुबा प्रिंटर्स. आता हे दुकान आहे वज्रेश्वरीमध्ये, अकलोली रोडला. बाजार, मंगळवारचा बाजार भरतो, विठ्ठल मंदिराच्या बाजूला, सद्गुरू कृपा प्रिंटर्स. तर यांच्याकडे हे लग्नाचं साहित्य, लग्नाला लागणारं पत्रिकेपासून तर सगळ्या प्रकारचं साहित्य, पेट्यापासून ते सुपारीपासून, त्या हातामध्ये हे असतो, कट्यार असतो नवरदेवाच्या, मंडवली बोलतो आपण, बाशिंग, म्हणजे लग्नाचे संपूर्ण साहित्य सचिन आडणेकर आणि ह्या साक्षीताई ह्या कुटुंबाकडं आपल्या वज्रेश्वरीमध्ये अवेलेबल आहे. तर हे सचिन कुटुंबीय आडणेकर म्हणून फेमसच आहे पूर्वीपासून. बरं, पहिल्यांदा गणपती बनवायचे? पप्पा बनवायचे. हां, तुझे पप्पा गणपती बनवायचे तेव्हा शिवाय चौकामध्ये शिवाजी राहायचे. चौक. शिवाय चौकामध्ये. नंतर गणपती बनवायला बंद झाला, प्लास्टर ऑफ पॅरिसचा कार्यक्रम आला आणि आता ही परंपरा चालू आहे. तर अशीच परंपरा राहिली पाहिजे. तुला काय वाटते नेमकं? मला वाटतंय या पुढच्या पिढीला कळली पाहिजे. बरोबर. मडक्याची हे बंद नाही होणार, कारण की माणूस मेल्यावर मडकाच लागतो. बरोबर, शेवट शंभर कारण त्याच्यानेच की होतं. शेवट त्याच्यानेच शेवट त्याने होतं. होतो. आणि आपल्या दसपिंडाला म्हणा किंवा लग्न कार्याला आगरी परंपरा म्हणून नाणेच यूज केले जातात. ओके. कळशी वगैरे यूज करत नाही, यूज कारण करत की नाही. आगरी लोकांना मेन नाणे लागतात. बरं. त्याच्यामुळे ते मडक्याची परंपरा मला तर नाही वाटत पुढे पण बंद होईल असं. आणि जी म्हातारी माणसं आहेत त्यांना पण मडक्यातच पाणी देतात, फ्रीजचं पाणी त्या पिऊ शकत नाही. त्याच्यामुळे परंपरा बंद होईल असं तर वाटत नाहीये. वाटत नाही. पण आता जी लोक आहेत त्यांना कामं जास्त होत नाही, त्याच्यामुळं जी आमची कुंभारं आहेत ती लोक जास्त म्हणजे मडकी बनवायचं बंद केलं. बरं, तर दुसरी गोष्ट आपल्या घरी पहिल्या चूल असायची. हो, ती चूल बनवायचं पण बनवायची ना चूल बनवायची. चुलीचं पण अजूनच आहे. अजून आहे चुली. अजून काय काय घरी आपल्या खेडेगावात आहे? कापडी.
खापरी, हा भाकरी बनवण्यासाठी भाकरी मातीचा तवा बनवण्यासाठी. वगैरे मग. सगळं आपल्याकडे. आता तो मी ऍक्च्युली खाल्लाय ते मातीचा ताट असायचं हा. त्यात जेवायला मजा वाटायला लहानपणी आई आणायची आम्हाला ते खापरी चिकनची भाजी बनवायला भाजी बनवला आणि तो रसा त्यामध्ये आठवत नाही का रसा नाही. हे माती खेचून घेत नाही. नाही. अशी ही परंपरा आपल्या तरुण पिढीला समजली पाहिजे. आपला धर्म टिकला पाहिजे, आपली भाषा टिकली पाहिजे. आपल्या विविध परंपरेने नटलेल्या भारत देशातल्या ह्या गोष्टी मी आपल्या माध्यमातून दाखवत असतो. आपणही आपल्या लहान मुलांना दाखवा हे असे हे मडक्याची. कारण आता पाणी मागितलं फ्रीजचाच दरवाजा उघडून डायरेक्ट बाटली जातात त्याचं. ग्लास तर जायलाच कामातून मला वाटतं आता. आणि बिस्लरी बाटली घेताना डायरेक्ट बिस्लरीच घेतो आपण, डायरेक्ट तोंडालाच लावतो. तोंडाला लावून पाणीच प्यायचं नसते, पाणी बसून शांत ग्लासाने प्यायचं असतं. तर अशा गोष्टी आपल्या दुसऱ्या पिढीला कळल्या पाहिजेत, कारण त्या नामशेष होऊ नये म्हणून हा छोटासा आमचा प्रयत्न. आणि धन्यवाद साक्षीताई तुमचे, आम्हाला तुम्ही ही परंपरा दाखवली. सचिन भाऊ धन्यवाद, थँक्यू.